नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। प्रगतशील शेतकरी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळावा हातगाव येथे होणार। सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता देवराव सोनवणे मंगल कार्यालय, तामसा रोड, हातगाव येथे शेतकरी कृषी उत्पन्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले आहे। वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कल्याणी प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हातगाव हिमायतनगर क्षेत्रातील निवडक प्रगती शेतकऱ्यांची कृषीरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। 94,000 शेतकऱ्यांपैकी 31 शेतकऱ्यांची सन्मानासाठी निवड झाली आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुधाकर पाटील कदम, नांदेड संजूभाऊ कोडगे, संघटन मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे, रामराव वडकुते, लोकसभा निवडणूक प्रमुख रामदास पाटील सुमठाणकर, नितीनजी भुतडा, आमदार नामदेव ससाने, बाबूराव कदम कोळेकर, सुधाकर भोयर, नानासाहेब गुद्दटवार, सुधाकर पाटील सोनारीकर, चंद्रशेखर कदम पाटील, प्रकाश राठोड, आशिष वाजपेयी, ॲडव्होकेट रावसाहेब देशमुख उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुरस्कार निवड समितीचे प्राध्यापक कैलास राठोड सर यांनी केले आहे। उद्याच्या कार्यक्रमामध्ये किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर पाटील कदम हे अध्यक्षस्थानी आहेत। त्यानंतर प्रवीण भाऊ साले, जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेडचे किशोर देशमुख, आमचे संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे, माजी आमदार रामराव वडकुते साहेब, रामदास पाटील सुमठाणकर साहेब, नितीनजी भुतडा साहेब, आमदार नामदेव ससाने, बाबूराव कोळीकर साहेब, सुधाकर भोयर साहेब, नानासाहेब गुद्दटवाड, सुधाकर पाटील सोनारीकर, चंद्रशेखर कदम पाटील, प्रकाशजी राठोड, आशिष वाजपेयी, ॲडव्होकेट रावसाहेब देशमुख, या सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख नेतेपदी उपस्थिती राहणार आहे। आणि त्या समवेत 31 पुरस्कृत शेतकरी आणि त्यांना मी सहपरिवारासह इष्टमित्रासह पाचारण केलं आहे। आपण देखील या कार्यक्रमात यावे अशी आपल्याला नम्र विनंती करतो। कल्याणी एज्युकेशन सोसायटी आणि भाजपा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातील प्रगतिशील शेतकरी यांचा सन्मान करण्याचा छोटासा एक प्रयत्न, एक मानस यावर्षी आम्ही केला। 94,000 शेतकऱ्यांपैकी जे प्रगतिशील, होतकरू, उत्कृष्ट, काबाड कष्ट स्वतः करणारे 31 शेतकरी आहेत। त्याच्यामध्ये पुरुष, काही महिला भगिनींचा देखील सहभाग आहे। यांची आम्ही हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातून निवड केली आहे आणि येत्या 1 जुलै रोजी देवराव सोनवणे मंगल कार्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या 31 सन्माननीय शेतकऱ्यांचा आम्ही कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत। त्याबद्दल माझी आपल्याला विनंती, आपल्या प्रसिद्ध दैनिकामधून आपल्या YouTube चॅनेलवर याची प्रसिद्धी द्यावी आणि आम्हा सहकार्य करावे ही विनंती। नमस्कार। विदर्भ आणि मराठवाड्याचा शेतकरी यांचं जीवनमान जर पाहिलं आपण तर सर्वात जास्त आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्या या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। या परिस्थितीला आळा घालण्यासाठी जे शेतकरी चांगले उत्पादन करणारे आहेत, ऊस असो, सोयाबीन असो, हळद असो, कापूस असो, ह्या सर्व पिकाचं जे चांगले उत्पादन करतात या शेतकऱ्यांचं मान सन्मान व्हावं, त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि यांची प्रेरणा घेऊन इतर शेतकरी देखील शेती हा व्यवसाय हा कमी नाही, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। शेतकरी जगला तर आपण जगेल, शेतकरी जगेल तर आपली अर्थव्यवस्था जगेल, शेतकरी जगला तर व्यापार जगेल। या संकल्पनेतून मी असा विचार केला आमच्या सगळ्या टीमने की हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातून जे कष्टकरी शेतकरी आहेत, जे चांगले काबाड कष्ट करणारे आणि स्वतः पीक काढणारे शेतकरी आहेत, या 31 शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा मानस आणि धाडस आम्ही केला, जेणेकरून याची प्रेरणा इतर तालुक्यातही होऊ शकेल आणि महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात याचा एक पडसाद उमटेल की इथला शेतकरी काही कमी नाही आणि यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। लोणी साहेब, जे शेतकऱ्याचा सन्मान करण्याची संकल्पना तुमच्यामध्ये आली किंवा शेतकऱ्याचा जे आता सन्मान होणार आहे, संकल्पना नेमकी कशा प्रकारे आणि पुन्हा या संकल्पना ज्या पद्धतीनं मला राजकारण कळते, हदगाव आणि हिमायतनगर मध्ये जेव्हा समाजसेवेसाठी वावरत असताना मी मागचा इतिहास आठवला, मागच्या 20 वर्षाचा। मागच्या 20 वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं एकरी जास्तीचं उत्पादन केलं, अशा कोणत्याही शेतकऱ्याला स्थानिक नेत्यांनी, स्थानिक संस्थेनी किंवा एखाद्या पुढाऱ्यांनी सन्मानित केलं नाही। म्हणून माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि प्राध्यापक राठोड सरांना विचारलं, 1 जुलैला वसंतराव नाईकांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शेतकऱ्याचा सन्मान करता येईल का? त्यांच्या कामाचं प्रतिफळ काही देता येईल का पुरस्काराच्या माध्यमानं? हा विचार केला आणि मागच्या 15 दिवसापासून दोन्ही तालुक्यामध्ये सर आणि मी आणि आमचे दोन्ही तालुका अध्यक्ष विकास कळकेकर आणि आपले काय नाव तुमचं, तुकाराम देशमुख, आम्ही फिरलो। ज्या शेतकऱ्यांनी एकरी हळदीचं उत्पादन 8 ते 9 क्विंटल काढलं, सोयाबीनचं उत्पादन 12 ते 13 क्विंटल काढलं आणि ऊसाचं एकरी उत्पादन 70 ते 80 टन या पद्धतीनं काढलं, पण त्याचा सन्मान कोणीही केला नाही। म्हणून ही कल्पना आली की यांना जर आपण पुरस्कार दिला, यांना आपण जर सन्मानित केलं तर इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पर्यायानं तेही शेती उत्पादनात अग्रेसर राहतील भविष्यामध्ये। उद्या 1 तारखेला आम्ही कार्यक्रम घेत आहोत। 1 तारखेला भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी येत आहेत, ज्यामध्ये रामदास पाटील सुमठाणकर असेल, रामराव वडकुते असेल, आमचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख असतील, नितीन भुतडाजी असतील, नामदेवराव ससाने आमदार उमरखेडचे असतील, उत्तमराव इंगळे असतील, आशिष वाजपेयी असेल, ही सगळी मंडळी, सुधाकर भोयर सहित ही सगळी मंडळी हदगाव शहरामध्ये 1 तारखेला यायला लागली आणि आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे 94,000 शेतकऱ्यापैकी 31 शेतकरी असे निवडलेत की त्यांनी जीवाची पर्वा न करता काबाड कष्ट केलेत। खर तर MSCBचा हा खोडसाळपणा मला आवडत नाही। जर MSCB रेग्युलर राहिली तर हे शेतकरी उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही पुढे जातील असा मला विश्वास आहे। तर या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आपण 1 जुलैला यावं, आपला मान सन्मान वेगळी बसण्याची व्यवस्था सगळं काही आपण करू आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही। इथून पुढे या वर्षी 2024 म्हणजे कृषी रत्न 2024 हा पुरस्कार सुरू झाला, इथून पुढे कंटिन्यू
प्राध्यापक राठोड सर मरेपर्यंत आपण हा पुरस्कार देण्याचं आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. हदगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत खंदारे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.